परिसरामध्ये आणि ते मंगेशदादा ढोकल यांनी पाण्याची पूर्तता केली, त्यांचं पण आम्ही मनापासून सरचे हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय आणि षटकारानं स्वागत केलं जात आहे ते मंगेशदादा ढोकल यांचा। रडार मध्ये आला चेंडू, शुभम सुरवेने ठोकलाय हा बिग हिट, बिग 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 हिट षटकार। सुरवेना पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून थोडासा बाहेर फेकला गोलंदाजानं चेंडू आणि बीट केले या बॉलवरती। कोणतेही प्रेशर क्रिएट निर्माण झालं नाही मैदानावरती। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रॉयल पाटील या गोलंदाजावरती जरी षटकार आला असला तरी नेक्स्ट बॉल त्यांनी योग्य रीतीने फेकला नाही, बीट केला शुभम सुरवेला। हा चेंडू जबरदस्त सापट दिले, गॅप मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षकाच्या या छोट्या चुका अलगत येऊ शकतील कैरे टीमला। आलाय हा षटकार, शुभम सुरवे आता ऑन फायर मैदानावरती। फलकावरती पाहायला मिळतात महादेवजी उमरे सुद्धा आनंद घेतात मॅचचा, यांचं पण आम्ही स्वागत करतो। त्यानंतर आमच्या 40+ चे एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय अनिल भाऊ वाघे यांचं पण आम्ही स्वागत करतोय। फार चांगली लाडवली संघ याच्या नंतरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। या बॉलवरती बॅटची लीडिंग एज घेतले, विकेट किपरच्या हातामध्ये फसवा चेंडू फेकला आणि धक्का क्रमांक दुसरा एमपीटी एंटरप्राइजेस बरी क्रिकेट टीम गुलसून दिला। शुभम सुरवे बॅक टू द पॅव्हिलियन। निखिल पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल प्रत्येक षटकाराला। हे असं पारितोषिक लागले पाहिजे राजे राऊत, कारण विकेटचा अभ्यास करते सॅम तर करिअर जाणं 6 चेंडूवरती 6 षटकार किंवा बॅक टू बॅक षटकार जाणं थोडंसं अवजड जात आहे, कारण मिडल ऑर्डरचे खेळ मैदानावरती खेळ करतात। परंतु अजय राऊत यांनी चांगली प्लॅनिंग आखली आहे की निखिल पाटील यांनी जर एक षटकार खेळला प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। परंतु या बॉलवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, गोटी नेम चुकला, बाईटची एक धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाईल। स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे 33 या अंकावरती। तिकडे दीपक मिसाल आणि विकास नाही यांच्याकडून निखिल पाटील साठी 2 चौकार किंवा 2 षटकार मारले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। या चेंडूवरती रनआउटची विकेट, संधी निर्माण झाली होती, डेंजर एंड कडे थ्रो झाला होता, परंतु कलेक्शन सुमार पाहायला मिळालं। षटक क्रमांक 3 या ठिकाणी होईल कंप्लीट। टोटल स्कोर कार्डवरती धाव संख्या झाले 35। 3 षटकांचा खेळ संपलाय, अंतिम 10 ओव्हरची आता शेवटचा चेंडू षटक आता बाकी राहिलाय। आता येणारे 6 बॉलवरती किमान 12+ धावा याचा शोध घ्यावा लागेल। तो एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गुलसून दिला, तर दुसऱ्या बाजूला या 35 धावा लागल्यानंतर टीम कैरेला कमीत कमी धावा संख्येचा षटक फेकावा लागेल नरेंद्र पाटील, तरच या मॅच मध्ये चांगली लढत पाहायला मिळेल। कारण विचार करता गोलंदाजांचा शुभम सारखा एक तेज तर्रार वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे, एका बाजूला यंग स्पिन करणारी गोलंदाजी आहे गुलसून टीम कडे, याचा अभ्यास करता ज्या वेळेस कमी धावा लागतील तो बेनिफिट असेल कैरेला। अन्यथा या ओव्हर मध्ये जर जास्त धावा आल्या फार मोठी कंबर कसावी लागेल ती या मॅच मध्ये सेकंड इनिंगला 6-11 कैरे या संघाला। नेक्स्ट मॅच मी अनाउन्समेंट करतोय टॉस करण्यासाठी सही निधी स्पोर्ट्स पोइंजे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात न्यू स्टार क्रिकेट टीम लाडवली, दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं। न्यू स्टार लाडवली आणि पोइंजे सही निधी स्पोर्ट्स पोइंजे या नावाने पोइंजे संघ उतरेल आणि दुसऱ्या बाजूला न्यू स्टार क्रिकेट टीम लाडवली अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतली
6वी मॅच आपल्याला 7वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतरची. गोलंदाज तयार, शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक, डेट ओव्हरची ही आता ओव्हर फेकले जात आहे. गोलंदाज यश साळुंके गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कैरी टीमचा विचार करता तर गोलंदाजांची फार कमी नेहमी मैदानावरती ज्या ज्या वेळेस पारस झाला ना कैरी संघ ती गोलंदाजीची अडचणी कमतरता, परंतु आता सिद्ध करावं लागेल तो या मॅच मध्ये यश साळुंकेला की जेणेकरून जी आपली कमी आहे ती कमी आता या ठिकाणी इथून पुढे भरून काढावी लागणार. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक जंप लगावतोय, तो वेळेमध्ये एकच धाव कंप्लीट केली जाते. निर्णायक गोलंदाजी पाहायला मिळते. 1-2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव धोक्याची होणार का, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉल वरती जिथे 1 धाव आली असती तिथे आला तब्बल 3 धावा. एक धावेची अहमियत टीमनं आता ओळखली पाहिजे. ती बॅटिंग करणाऱ्या अगेन्स्ट खेळणाऱ्या सिद्धू 11 कैरी या टीमनं, कारण एक धावेची हिंमत तुम्हाला शेवटच्या बॉल वरती मोजावी लागते. एखाद्या चेंडूवरती षटकार पाहिजे असेल, एखाद्या चेंडूवरती ज्यावेळेस तुम्ही षटकार मारता आणि 8 या धावसंख्येची गरज असते ना त्यावेळेस आलेला सिंगल डबल त्याचा विचार करता तुम्हाला त्या 2 धावेने परास्त व्हावं लागतं. याचा विचार आता पुढे करावा लागेल, याचा अभ्यास गणित पूर्णपणे आखावा लागेल तो या कैरी टीमला. 3 धावा येतात सेकंड बॉल वरती. गोलंदाज यश साळुंकेचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये चांगला झेल कॅरी केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ कुंदन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज निखिल पाटील या बॉल वरती होत आहेत बाद. आपला बंटी पाटील याच्यासाठी पण पारितोषिक आलंय. अजय राऊत यांचे सुपुत्र दिशांक या नावानं पारितोषिक दिले जातील. खऱ्या अर्थानं बंटीचे वडील मामा आहेत त्यांचे, आणि ते सांगतायत इथून पुढे आम्हाला आमचं मामा भाच्याचं जे नातं आहे ते चालवावं लागेल, आणि या ठिकाणी पारितोषिक लावलं जातं. बंटी पाटील जे एक ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे दिसत आहेत, आणि पण त्यांचा खेळ ऑस्ट्रेलियनचा खेळ आपण जर पाहिला तर फार डेंजर आहे, आणि तसा खेळ आता करावा लागेल. एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गुलसुंदेला धाव संख्या ती 39 अंकावरती 39 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार. हा चेंडू अगदी समोर, परंतु टानचा वापर, फुटबॉलचा वापर क्रिकेटमध्ये फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही ज्यावेळेस फुटबॉलचा वापर करता तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचत असता, परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पटका खेचायचा प्रयत्न केला तर तो अलकट येतो, आणि तेच केलं या बॉलवरती. बंटी पाटीलला फसवलं ते यश साळुंके या गोलंदाज निर्णायक षटक फेकतोय. जिथे 4 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्ची करतोय तो हा गोलंदाज. वाऱ्याचा प्रभाव आता वाढतोय तो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू कडक आवाज स्वीट साऊंड येतो. स्ट्रेट डाऊचा दणका, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा वेगळा धाव देतो. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातात, आणि जी आशा होती सौरभ सुर्वेकडे, ज्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता उमेश पांचालवरती, त्यानंतर निखिल पाटील याच्याकडे ताकद होती, या 3 खेळाडूंनी पूर्ण सपशर अपयशी कामगिरी केली. डावाला पुढे नेलं सौरभ सुर्वेनं, परंतु मॅच मध्ये कलाटणी दिली. शुभम सुर्वेने ठोकले 2 षटकार 1 चौकार. त्या कारणास्तव पुढे आले ते आता एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गुलसुंदे, जिथे धाव संख्या झाली 41. शेवटचा बॉल शिल्लक आहे तो पहिल्या इनिंगचा. गोलंदाज यश साळुंके जो गोलंदाजी करतोय पहिल्या इनिंग साठी. डेट ओव्हरची शेवटचा बॉल. बंटी पाटील स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉल साठी अगदी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे षटकार आला 47 होतील, सिंगल डबाला 42 होतील, चौकार आला 45 होतील, विकेट गेली ते 41 वरती थांबावं लागेल ते गुलसुंदे संघाला. या बॉल वरती बंटी पाटील आडव्या बॅटने फटका खेचलाय. शेवटचा आलेला षटकार जिवारी लागला आणि 200 कमी झाले. ते दिशांक अजय राऊत यांच्या माध्यमातून प्राइज दिलं जाईल 200 बंटी पाटील साठी.
न्यू स्टार क्रिकेट टीम लाडवली आणि त्यांच्या विरोधात पोइंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले गेले, त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि टॉस केला जाईल. कुणालजी मुंडे यांना विनंती करतोय आपल्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पोइंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले गेले, त्यांचं पण करतोय आम्ही सरसे हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि जिथे मॅच सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात प्रथमतः बॅटिंग केली ती एमबीटी एंटरप्राइजेस मंगेश दादा बालाराम ठोकल यांच्या दाबाने मैदानावरती पुरस्कार त्या टीमचे आणि मर्याईचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती खेळ करत असताना गोलसिंधे टीमने धावा केल्या त्या 47 आणि 48 धाब्या संख्येचे एक फायटिंग स्कोर प्रतिस्पर्धी कैरे संघापुढे ठेवलाय. परंतु आपण या ठिकाणी वळतोय पुन्हा एकदा टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. कुणालजी मुंडे यांच्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. न्यू स्टार लाडवली आणि सही निधी स्पोर्ट्स पोइंजे या नावाने मैदानावरती खेळ करेल. अगदी आपण पाहतोय आणि ड्रेस कोड हा कंपल्सरी असेल, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी ही दिली जाईल. याची पण जे डिसिप्लिन आहेत ते वापरावे लागतील. प्रशांत राऊत आपण कुठे आला असाल? हा आहेत प्रशांत राऊत यांची पण फार प्रचंड मेहनत आहे. तो त्यांच्या हातात जो बुक आहे ना तो अगदी वकिली म्हणजे LLB जे सर्व लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. आपण वेळोवेळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो ना जे वकील असतात वकील त्यांच्या हातामध्ये ते बुक पण प्रचंड मेहनत प्रशांत राऊत यांच्याकडून सुद्धा घेतली जाते. चांगले खेळाडू आहेत मोपाडा टीमचे आणि ते सुद्धा या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. टॉस जिंकलाय. पोइंजे टीमला 4 ची मॅच असेल याची पण दक्षता घ्या दोन्ही टीम आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. मॅच कडे पुन्हा एकदा आपण तमाम क्रिकेटर्स एकांचं करूया हार्दिक असं स्वागत. जे जॉईन झाले युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं पण आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत या ठिकाणी करतोय. अजिंक्य सुर्वे हे सुद्धा गोलसिंधे टीमला शुभेच्छा देत आहेत, त्यांचं पण आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. जिथे गरज आहे 24 बॉल आणि 48 या धाव संख्येची अगदी विचार करता अभ्यास करता अनालिसिस गणित जर वापरले जातात. अगदी कैरी टीम कडे बॅटिंग लाईन ऑर्डर चांगली आहे. आपण पाहिलं अतुल पाटील, विकी पाटील, त्यानंतर नरेंद्र पाटील आहे, कुंदन पाटील आहे. एखादा खेळाडू जरी बाद झाला ना तरी नवीन खेळाडू मैदानावरती चांगला चकमकतो अशी शैली आहे कैरी टीमची सिद्धू 11 ची. आणि आता त्याचा विचार करता ज्यांनी फायटिंग स्कोर उभारलाय ना गोलंदाजीचा सुद्धा चांगली धार गोलंदाजी आहे गोलसिंधे टीम कडे. परंतु त्या धार गोलंदाजीवरती जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात केली होती चौकारनं सौरभनं, परंतु तशी सुरुवात एखादा 12-15 षटकाची जी ओव्हर आली ना तर या मॅच मध्ये अगदी कैरे संघ सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत चांगली झुंज देऊ शकेल. परंतु बघूया सलामीची जोडी सलामीवीर अतुल पाटील स्ट्रायकरवरती पाहायला मिळतं की घातक खेळाडू आहे ज्याच्या नावावरती क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठे इतिहास क्रिकेटमध्ये त्याने ठोकलेत. आणि दुसऱ्या बाजूला विकी पाटील त्याचं सुद्धा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून विकी पाटील रजत या नावानं ओळख आहे आणि तो खेळाडू मैदानावरती नॉन स्ट्रायकर पाहायला मिळतोय. आणि मार्केट एंड कडून मारा करतोय गोलंदाज अजय शिगवन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मर्याई चषक 2024 मध्ये पहिला बॉल फेकण्यासाठी अजय शिगवन तयार आहे. स्ट्रायकर वरती खेळाडू अतुल पाटील. पहिलाच बॉल यॉर्कर फेकलाय. वाईट यॉर्कर फेकण्याचं काम या चेंडूवरती केलं अजय शिगवन या खेळाडूनं. पहिलाच बॉल अतुल पाटीलला थांबवलं गेलं. अतुलचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट या बॉलवरती खेळताना पाहायला मिळाले अतुल पाटील आणि पहिला बॉल बीट केला जातोय. कोणतीच धाव या बॉलवरती कंप्लीट केली जात नाहीये. शांत ठेवलं अतुल पाटील या खेळाडूला. फुलटॉस बॉल थोडस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. गॅप मध्ये टोला दिला जातोय. बंटी पाटील पोहोचण्याआधी चेंडू जातोय. खराब चेंडूची फेकी केली अजय शिगवन आणि या चेंडूला ठोकलाय. ओव्हर द रॉप आलेला चौकार. रायगडची नगरी आणि क्रिकेटची पंढरी स्वर्गीय बाळासाहेब क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला बॉल स्टॅटिक लाईन आणि लेन असा या बॉल वरती खेळ पाहायला मिळाला. उडवायचं होतं हेलिकॉप्टर परंतु आपण पाहतोय या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. अतुल पाटीलचा चौकार ठोकला अतुलनं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या ती 4 अंकावरती. हा चेंडू यॉर्करचा मारा जास्त पाहायला मिळतोय अजय शिगवन कडून. त्याने ओळखलंय अतुल पाटीलला. जर आपण शॉर्ट
प्लेनचे चेंडू फेकले तर त्याच्या मनगडांमध्ये ताकद आहे, त्याच्याकडे क्लास आहे, हो दाखवू शकतो अतुल पाटील. आणि तेच आता त्यानंतर विचार करता अजय शिगवण जास्तीत जास्त यॉर्कर चेंडू कसे फेकले जातील याचा प्रयत्न केला. एक खराब चेंडू फेकला, यॉर्करच्या नादामध्ये आलेला चौकार, बेनिफिट मिळतोय तो सिद्धी 11 कैरे या संघासाठी. टोटल धावसंख्या झाली आहे ती 5 या अंकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळला पाहिजे याचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो गोलंदाज अजय शिगवण. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. विकेट किपरच्या हातामध्ये शुभम सुर्वे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि अतुल पाटील एक घातक खेळाडू आहे, शेवटपर्यंत जर थांबले ना ते मॅच मध्ये कधीही कलाटणी देऊ शकतात. ही हुलके कैरी टीमची याचा विचार करता आता अजय शिगवण यांनी अतिशय भेदक मारा या गोलंदाजावरती फलंदाजावरती करतोय गोलंदाज. धावसंख्या झाली आहे ती 6 अंकावरती. 2 विकेट जर घेतल्या तर जितूदादा गाताड आणि प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक कुलसुद्धा टीमच्या गोलंदाजांना आलं. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. टाळ्या का होऊ नये. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला मैदानाच्या बाहेर होऊन एक मायेची थाप ही पडत असते आणि ती थाप टाळ्या वाजवल्या जात आहेत अजय शिगवणसाठी. कारण विकी पाटील आणि अतुल पाटील या दोन्ही खेळाडूंना पॉवर पिचच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं आणि येणारे आता चेंडू शिल्लक राहिले ते 18 आणि गरज आहे तब्बल 6 धाबा लागल्यानंतर 41-42 या धावसंख्येची. सर्वांचे बॅनर आहेत पण जे उलटे झालेत बॅनर त्यांनी सरळ करा कारण वाऱ्याचा प्रवाह जास्त आहे. सर्व आयोजक मंडळीने लावले. अजय राऊतने लावलेत का? अजय राऊत जे दिवसभर व्यासपीठाच्या अगदी आमच्या डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहेत. जसं जसा अंधार होईल, सूर्य अस्ताला येईल तसं तसं त्यांची खुर्ची मागे मागे जाईल आणि त्यांचं पण आपण स्वागत करूया. त्यांची पण फार प्रचंड मेहनत मैदानाच्या या ठिकाणी या स्पर्धेसाठी साकार करण्यासाठी केल्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6. येणारे 18 बॉल आणि 42 ची गरज आहे. गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन येतो. एक भन्नाट वेगाचा बेताज बादशाह शुभम सुर्वे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला. अतुल पाटील या खेळाडूला थांबवलं जात आहे. आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये सिद्धी 11 कैरे जो बॅटिंग ऑर्डर म्हणून एक चांगला संघ म्हणून आपण पाहत आलोय आणि आज मैदानावरती या क्रिकेटच्या पंढरीवरती खेळ करत असताना अगदी पूर्णपणे डे नाईटच्या स्पर्धेमध्ये अगदी दिवस आणि रात्रीची ही स्पर्धा आणि दिवसामध्ये खेळ चालू असल्या कारणाने आपण पाहतोय गुलसुद्ध टीमच्या गोलंदाजांचा थोडासा बोलबाला पाहायला मिळतोय. तो सेकंड इनिंग मध्ये अजय शिगवणनं चांगलं षटक हाताळलं तर नंतर शुभम सुर्वे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून एक चांगली गोलंदाजी साकारली जाते. त्याच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव खर्ची केली आहे ती शुभम सुर्वेनं. 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना सिद्धी 11 कैरी या संघाची चांगली मॅच पाहायला मिळेल. इकडून तिकडे आपण प्रयत्न करतोय की चांगली मॅच झाली पाहिजे, शेवटपर्यंत मॅच गेली पाहिजे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळतो त्यालाच माहिती आहे की कशा प्रकारे चेंडू येत आहेत आणि कशा प्रकारे त्याचा आपण टास्कचा वापर करून कसा खेळ खेळला पाहिजे. हा स्वतः खेळ दाखवावा लागतो आणि तो दाखवण्याचं काम आता करतोय अतुल पाटील आणि दुसऱ्या बाजूला विकी. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बेगाने धावत येत आहेत ते क्षेत्ररक्षक अमोल, परंतु चुकी केली जाते. झेल नव्हती. तुम्ही जागेवरून चेंडूला पकडायला पाहिजे होतं. या तुमच्या बारीक मोठ्या ज्या चुका आहेत ना या धावा तुम्हाला सेकंड शेवटच्या क्षणाला त्याची किंमत मोजावी लागते. चेंडू चाललाय सीमा पार. वर्ड बाउन्सचा चौकार. क्षेत्ररक्षकांची थोडी साथ या ठिकाणी मिळत नाहीये. चेंडू वरती वेगाने धावत आले. जबरदस्त चेंडू शुभम सुर्वे हा माईने यॉर्कर मध्ये टाकण्यामध्ये आणि छेडछाडी केली विकी पाटील आणि ती छेडछाडी अंगत आली. पहिला धक्का सिद्धी 11 कैरे टीमला. विकी पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
माध्यमातून आलाय. फार चांगली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आयोजक मंडळी पूर्ण तटस्थ आहे, अगदी कटिबद्ध आहे ही स्पर्धा साकार करण्यासाठी. जे कमी या स्पर्धेमध्ये त्याची पूर्तता या व्यासपीठावरती केली जाते. येणारे आता चेंडू शिल्लक राहिले या ओव्हर मधले 2 आणि 2 षटक म्हणजे 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 11 म्हणजे 48 धावांचा टार्गेट सेट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. येणारे 14 बॉल आहेत. फुलटॉस बॉल पहिल्याच बॉल वरती नरेंद्र पाटील साठी जाल रचलं, त्या जाळ्यामध्ये अडकवलं. नरेंद्र पाटील होतोय बाद आणि या ठिकाणी आलेल्या 2 विकेट जितूदादा गाताडे आणि प्रशांत पाटील यांच्याकडून आले 1000 रुपयाचं पारितोषिक शुभम सुर्वे याच्यासाठी. वरती पाहायला मिळतात आता शुभम सुर्वे या मॅच मध्ये कलाटणी देतोय, युटर्न देतोय या मॅच मध्ये. विकी पाटीलला बाद केलं, त्यानंतर फलंदाज गेल्या पावली गोल्डन डकची शिकार ठरली ती नरेंद्र पाटील यांची. नरेंद्र पाटील बाद झाला तर नवीन खेळाडू युनिट क्रमांक 4 वरती कुंदन पाटील ऑन स्ट्राईक. जोपर्यंत अतुल पाटील मैदानावरती आहे त्याच्यावरती विश्वास असेल फार अगदी प्रेक्षकांकडून का कैरे टीमच्या, कारण ज्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकाराची विक्रमी खेळी आहे. आणि आल्या कुंदन पाटीलचा स्वीट साऊंड आवाज येतोय बॅट मधून आलाय. बिग हिट षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 17, येणाऱ्या 12 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज आहे. काल मॅच झाली होती गिरवलेच्या नाईट स्पर्धेमध्ये चिर्ले संघाविरोधात. चिर्ले संघाला पाहिजे होत्या 12 चेंडूवरती 30 आणि त्या तब्बल 9 चेंडूवरती निर्दोष घरत आणि प्रशांत मडवी हे असे 2 खेळाडू होते ज्यांनी त्या मॅच मध्ये कलाटणी दिली होती. असा मॅच होणार का मैदानाच्या आतमध्ये कैरे संघाकडून? लवकर सामना संपवणार की दुसऱ्या बाजूला कट करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज सौरभ सुर्वे, ज्याच्याकडे मित्रांकडे नॅचरल स्पिन म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. तो गोलंदाज 1-2 धक्के देऊन पुन्हा एकदा या मॅच मध्ये एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गुलसुंद 1 पाऊल पुढे टाकणार की 1-2 मोठे फटके लगावून अतुल पाटील या मॅच मध्ये पुन्हा एकदा 1 पाऊल पुढे कैरे टीम हे बघितलं जाईल. ते या ओव्हर मध्ये सौरभ सुर्वे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. हा चेंडू गॅप मध्ये चेंडू आहे. बंटी पाटील वेगळं धावत येतात, डीप मिड विकेट क्लिअर केलाय आणि या बॉल वरती आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. आधी जरूर उल्लेख केला, अतुल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण असेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवतोय. कुंदनने ठोकला षटकार, प्रेशर रिलीज केला अतुलचं आणि त्याने ठोकतोय
चौकारानंतर षटकार परंतु तिसरा बॉल या बॉलवरती कमबॅक करतोय सौरभ सुर्वे, ज्या बॉलवरती बीट केला जातो अतुल पाटील या खेळाडूला। 3 चेंडूचा खेळ संपलाय, 27 धावा धावफलकावरती आहेत। येणारे चेंडू आता शिल्लक राहिलेत 9 आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची। 9 चेंडू 21 धावा, 2 मोठे फटके जिवारे लागले गोलसुंदे टीमच्या। या चुका तुम्हाला करणं अयोग्य असतील परंतु दुसऱ्या बाजूला बेनिफिट मिळतोय सिद्धू 11 कैरे या संघाला। चांगली बॅटिंग पाहायला मिळते अतुल पाटील। हा चेंडू फसवला, गिरकी दिली जाते, अगदी फिरवला चेंडूला। हा माहीर मी आधीच जरूर उल्लेख केला, ज्याच्याकडे क्लास आहे या गोलंदाजाने चांगल्या खेळाडूंना नाचवलंय। 2 चेंडू स्लोवर फेकले पहिले, त्याचाच मित्र म्हणून भोगावा लागला धावांमध्ये तो सौरभ सुर्वेला 2 षटकार। आणि त्यानंतर जे चेंडू थोडेसे वेग दिला, थोडासा वेग वाढवला आणि त्यानंतर फसवलं अतुल पाटीलला। परंतु 2 चेंडू डॉट आले असले तर अतुल पाटील सांगतोय गुडघा टेकून मारलेला फटका 6 धावसंख्येचा, वायडीच्या डोक्यावरून अमोलच्या 6 धावसंख्येचा येतो षटकार। सात चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे। या बॉलवरती अजून मजा येईल, या बॉलवरती डॉट आला ना तर प्रेशर रिलीज करू शकतो नेक्स्ट बॉलर सौरभ सुर्वे। अन्यथा जर षटकार आला तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी जवळ येऊ शकेल विजयाच्या तो सिद्धू 11 कैरे या संघ। 7 बॉल 11 या धावसंख्येची गरज आहे। ऐवा कॅच साठी या ठिकाणी एक स्मार्ट वॉच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, जे रितेश रत्नाकर राऊत यांच्या माध्यमातून दिवस आणि रात्रीच्या स्पर्धेमध्ये जेवढे कॅच घेतील, ऐवा कॅच घेतील त्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी, एक वॉच दिला जाईल। गोलंदाज सौरभ, हा चेंडू चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे, स्ट्राइक रोटेट होते या बॉलवरती। अगदी अतुल पाटील यांनी स्वतःवरती विश्वास टाकलाय, परंतु पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं सौरभने सुद्धा स्वतःवरती खऱ्या अर्थाने विश्वास टाकला होता, परंतु सौरभ बाद झाल्यानंतर शुभमने चांगला खेळ दाखवला। येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची सिद्धू 11 कैरे या संघाला। ड्रिंक्स बॅग पाणी ना मैदानावरच्या आतमध्ये, पाणी मैदानावरती घेऊन जा। येणारे 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज। थोडीशी टिंग मिटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गोलसुंदे यांच्यामध्ये चालू आहे की शेवटचं षटक द्यायचं कुणाला आणि शेवटच्या षटकामध्ये धावा कशा बसतील हे प्लॅनिंग रचलं जाते ते मैदानाच्या आतमध्ये। परंतु ज्याचा अभ्यासपूर्वक या विकेटचा अभ्यास केला अतुल पाटील या खेळाडूंना, ज्यांनी स्वतःवरती विश्वास टाकला स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये, शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि स्वतःवरती विश्वास टाकला स्ट्रायकरवरती, त्याला आपण पाहू शकाल जिथे 6 बॉल आणि 14 ची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वापरले जात आहेत आतिश पाटील। सहा बॉल आणि 14 धावसंख्येची गरज। चला फिल्डिंग करायला लावून घ्या लगेच गोलसुंदे टीम। 6 बॉल आणि 14 ची गरज आहे। आतिश पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार आहे। तिकडे अक्कुलवाडीवरून या मॅचचा आनंद घेतात प्रथम रितेश, विराज, मंथन, ऋतिक, तिकडे शांतता संघटनेचे अध्यक्ष देवेश जाधव जे गोवा रिटर्न आहेत, अगदी बाईक वरतून त्यांनी स्वार केलं होतं गोवा डबल पॅशन प्लस घेऊन, ते पण या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं पण स्वागत। दीपक हे सर्व प्रेक्षक वर्ग जॉईन झाले युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं पण आम्ही सरसे अधिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करतोय। दोन्ही टीमला शुभेच्छा आल्या त्यांच्याकडून। आणि येणारे 6 बॉल आता गरज 14 या धावसंख्येची। स्ट्रायकर वरती एक विस्फोटक खेळाडू, ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तो अतुल पाटील स्ट्रायकर वरती। तर गोलंदाज मार्केट एंड कडून मारा करतोय आतिश पाटील, एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई गोलसुंदे टीम कडून। 6 बॉल 14 ची गरज। अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो या मॅच मध्ये, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते। अगदी हृदयाची ठोकी चुकवणारी मॅच। एखादे 2 डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये अजून मजा येऊ शकेल। डॉट आल्यानंतर षटकार जर आला रुपेजी टावरे तर अजून काहीतरी एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकेल तो सिद्धू 11 कैरे संघ। आतिश पाटील यांचा पहिलाच बॉल।
पहिलाच बॉल अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. या बॉल वरती पंच आमच्या दिशेने वळतात की बॅट्समन आपला फिल्डरने या ठिकाणी रेफर केलाय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर रिव्ह्यू असेल तर होऊ शकतो परंतु व्हाईट रिव्ह्यू साठी नाहीये. खेळाडूंसाठी रिव्ह्यू आहे पण तुमची व्हाईट साठी नाही. आयोजक मंडळी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. सहा चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आतिश पाटील यांनी फार चांगला चेंडू फेकला होता परंतु दर्शवलं व्हाईट बॉल. एक बाउन्स असल्याचं दर्शवलं जात आहे. थोडेसे तंबी दिली जाते ते आतिश पाटील या गोलंदाजाला. 6 बॉल 13ची गरज आहे. पहिलाच बॉल वाईड आला आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉलला कडक आवाज. अतुल पाटील बरसला जातोय मैदानाच्या आतमध्ये, ठोकतोय षटकार. धावसंख्येची गरज आहे. येणारे 5 बॉल 7 धावसंख्येची गरज. एखाद्या ज्या वेळेस धावा कमी येतात ना त्यावेळेस बराचसा प्रेशर हा फलंदाजांवरती असतो. तुम्हाला एक चेंडूवरती 6 धावा कोणताही प्रेशर नसतो. तुम्हाला फक्त एक मोठा फटका मारायचा असतो परंतु ज्या वेळेस कमी धावा पाहिजे असतात ना त्यावेळेस फार प्रेशर क्रिएट निर्माण होतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवरती. येणारे 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. अतुल पाटील ऑन स्ट्राईक. अतुल पाटीलला आता या बॉलवरती फसवलं जात आहे. उमेश पांचाल चेंडू खाली आणि आता मात्र या मॅच मध्ये यू टर्न दिलं जातं आतिश पाटील या गोलंदाजाकडून. अतुल पाटील धक्का क्रमांक 3रा सिद्धू 11 कैरेला. आता आपण धावसंख्ये स्कोर कार्ड वरती तब्बल 41 आणि येणारे आता 4 बॉल आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवला थोडासा चेंडू कारण आतिश पाटीलला माहिती आहे वाऱ्याचा प्रभाव जास्त आहे. त्या कारणास्तव स्लॉट मध्ये चेंडू गेले तर लिहिल्या फटकेबाजी येऊ शकतात आणि त्याचा अभ्यास करता थोडासा मागे ठेवला आतिशनं. पुन्हा एकदा तेच केलं जात आहे. तेच वारंवार केलं जात आहे. मी आधीच म्हटलं होतं अतुल पाटील जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असतील कैरी टीमच्या आणि ज्या वेळेस धावा कमी असतात ना त्यावेळेस फार प्रेशर असतं आणि ते प्रेशर क्रिएट निर्माण होते मैदानावरती ते फलंदाजांवरती. 3 बॉल शिल्लक आणि गरज आता 7 या धावसंख्येची. मॅच मध्ये आतिश पाटील चांगली गोलंदाजी करते की काय परंतु आल्या डॉट चेंडू खेळल्यानंतर प्रतीक मोरेच्या बॅट मधून येतो अगदी लांब लचक षटकार. एक धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अटॅकिंग फिल्डिंग लावली मैदानाच्या आतमध्ये. एमबीटी एंटरप्राइजेस मर्याई क्रिकेट टीम गुलसून देणं तर दुसऱ्या बाजूला आतिश पाटील यांनी फेकलेला चेंडू खराब फेकला आणि त्या चेंडूवरती आक्रमण पवित्रा घेतला. तो फलंदाज प्रतीक मोरे या खेळाडूंना 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. या बॉलवरती निकाल स्पष्ट होऊ शकतो. गोलंदाज आतिश पाटील.
आतिश पाटील आपण पाहतोय थोडीशी अगदी मोमेंटम आला या मॅचचा, अगदी शेवटचा क्षण आला या मॅचचा आणि या मॅच मध्ये आपण पाहायला मिळतोय 2 बॉल 1 या धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय ही चांगली हृदयाची ठोकी चुकणारी मॅच पाहायला मिळेल. हा जर डॉट आला तर शेवटच्या बॉल वरती मॅच पाहायला मिळेल. एखादर हात चेंडूवरती 1 धाव कंप्लीट झाली तर या मॅच मध्ये सिद्धू लोन कैर हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. परंतु जिंकेल कोण यासाठी चालू असलेली झुंज, जिंकेल कोण या चालू असलेली या 2 मॅच मध्ये चुरस मैत्रीपूर्ण लढत आहे. परंतु ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये एक प्रतिस्पर्धी कट्टर विरोधक म्हणून पाहायला मिळतात. हा चेंडू बंटी पाटील चेंडू खाली येतोय आणि या बॉलला जेल कॅरी केलाय. अजून या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली जाते. जसा एक माताने शीट पडते ना तशी परिस्थिती झाली. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे ठोकटीचे. साठी कोणी जिंको कोणी हारो परंतु क्रिकेटचा विजय हा झाला पाहिजे आणि ही ओळख आहे मर्याई चषकाची. या आयोजकांची ही खरी ओळख आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतो शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मर्याई क्रिकेट टीम व ग्रामस्थ मंडळ मोहपाडा आयोजित मर्याई चषक 2024 हे देखणं आणि दिमागदार आयोजन आणि एक देखणी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बाई स्वप्नील राऊत यांचा सुद्धा शुभागमन होतोय जिथे मॅच चालू आहे. 1 चेंडू आणि 1 या धावसंख्येची. डॉट बॉल काढला तर दिशान अजय भाई राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक गुलसुंदे टीमच्या गोलंदाजांना. चला लगेच टीम मीटिंग घेऊ नका, गुलसुंदे टीम फिल्डिंग लावून घ्या. एक चेंडू आणि 1 या धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये अगदी मजा आली. अटॅकिंग फिल्डिंग लावले. बंटी पाटीलने घेतलेला झेल या मॅच मध्ये पुनरावृत्ती केली. ती गुलसुंदर संघ टाळ्या वाजवायला पाहिजेत. 1 चेंडू 1 धाव आणि या बॉलला कट केलाय. चेंडू चाललाय नो बॉल आणि या बॉल वरती धावा कंप्लीट केल्या जातात कैरी टीम कडून. हार्ड लक टीम एम्बिटेनर पाहिजे मर्याई क्रिकेट टीम गुलसुंदे.